नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश चिरडे सर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी महा टी-ई-टीसाठी फ्री लेक्चर्स अपलोड करणार आहे। म्हणजे महा टी-ई-टीचा जो सिलेबस आहे तो सर्व सिलेबस मी आपल्या चॅनलवर एकदम फ्रीमध्ये अपलोड करणार आहे, असं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं। तर आजपासून आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये आपण गणित, विज्ञान, मराठी, मानसशास्त्र आणि इंग्लिश या विषयांची तयारी करणार आहोत। स्पेशली गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयावर आपण जास्त फोकस करणार आहोत। तर चला मित्रांनो, आजपासून सुरुवात करू। तर गणित या विषयापासून आपण सुरुवात करणार आहोत। गणिताचा सर्वात पहिला धडा म्हणजे सर्वात पहिला घटक, ज्यावर एक 2 ते 3 प्रश्न हमखास महा टी-ई-टी पेपरमध्ये असतात, तो म्हणजे संख्या व संख्यांचे प्रकार। एकदम सोपा टॉपिक आहे, तरीसुद्धा काही विद्यार्थी काही मित्र यामध्ये चुकवतात। संकल्पना बरोबर माहीत नसल्यामुळे किंवा प्रॅक्टिस न केल्यामुळे किंवा चुकीच्या संकल्पनेमुळे ते चुकू शकतात। पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला आणि प्रॅक्टिस केली तर या टाईपचा कोणताही प्रश्न म्हणजे या घटकावरचा कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही। या घटकामध्ये तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतील। 2-3 जेवढे प्रश्न आहे ना, पूर्ण तुमचे बरोबर येण्याची मी गॅरंटी देतो। जर आपण चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही। तर चला मित्रांनो, बघू आपण संख्यांचे प्रकार कोणते कोणते आहे। आपल्या सर्वांनाच माहीत आहे संख्या व संख्यांचे प्रकार। सर्वात आधी नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे, नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या 1 पासून सुरू होतात त्यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या। आणि त्यांना आपण काउंटिंग नंबर सुद्धा म्हणतो, म्हणजे मोज संख्या सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो। म्हणजे ज्या संख्या 1, 2, 3, 4 अशा अनंत संख्या आहेत त्यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लाखो करोडो पर्यंत जाणाऱ्या संख्या आहेत, त्या संपत नाही आहे, त्यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या। आणि सुरुवात कुठून होणार? 1 पासून। सर्वात छोटी नैसर्गिक संख्या 1 आहे। मित्रांनो, नैसर्गिक संख्यांना इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतात, त्यामुळे त्यांना दर्शवण्यासाठी कॅपिटल N हे अक्षर वापरतात। कॅपिटल N म्हणजेच काय होणार? नॅचरल नंबर। तर नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या, ठीक आहे। त्यानंतर पूर्ण संख्या। नैसर्गिक संख्यामध्ये जर आपण एक संख्या मिळवली 0, तर 0, 1, 2, 3, 4, 5 अशा संख्यांचा एक संच तयार होणार आणि त्यांना म्हणतो आपण पूर्ण संख्या। तर मित्रांनो, पूर्ण संख्या का म्हणायचं? कारण 0 आल्यामुळे संख्यांना पूर्णत्व प्राप्त झालं। जसं लग्न झाल्यानंतर जोडपं राहते, एक मुलगा आणि एक मुलगीचं लग्न होते। मुलगा जोपर्यंत सिंगल असतो तोपर्यंत तो अपूर्ण असतो। लग्न झाल्यामुळे दोघं एकत्र येतात आणि त्यांना पूर्णत्व प्राप्त होते। त्याचप्रमाणे पूर्ण संख्यामध्ये 0 मिळाला, त्यामुळे त्याला पूर्णत्व प्राप्त झालं, त्यामुळे त्यांना म्हणायचं पूर्ण संख्या। आणि इंग्लिशमध्ये पूर्ण संख्यांना होल नंबर्स असे म्हणतात आणि त्यामुळे त्यांना दर्शवण्यासाठी कॅपिटल W या अक्षराचा वापर करतात, ठीक आहे। कॅपिटल W म्हणजेच पूर्ण संख्या, ठीक आहे, होल नंबर्स। नंतरचा प्रकार आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यामध्ये 0 आहे, धन संख्या आहे आणि ऋण संख्या आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, नंबर लाईन बद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे। ही नंबर लाईन, याला आपण म्हणतो संख्या रेषा। संख्या रेषा आपल्या सर्वांनी बघितलीच असेल। संख्या रेषेवर मधात मिडलमध्ये 0 असतो, उजव्या बाजूला धन संख्या असतात, डाव्या बाजूला ऋण संख्या असतात। तर या सर्वांचा जर आपण संच केला, या सर्वांना कलेक्ट केला आणि एकत्र जमा केलं, तर त्यांचा जो संच तयार होणार त्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या। म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये काय येणार? निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0 हे सर्व त्यामध्ये येणार। म्हणजेच आपण इथे लिहू शकतो 3 डॉट लिहू। 3 डॉट म्हणजे अनंत, डावीकडे सुद्धा अनंत आहे, उजवीकडे सुद्धा अनंत संख्या जात आहे, त्याला एंड नाही आहे, अंत नाही आहे। -3, -2, -1, 0, 1, 2, 3 आपण 3 डॉट देऊ, म्हणजेच धन संख्या सुद्धा अनंत आहे आणि ऋण संख्या सुद्धा अनंत आहे, त्यांना म्हणतो आपण पूर्णांक संख्या। आणि पूर्णांक संख्यांना इंग्लिशमध्ये इंटिजर्स म्हणतात, त्यामुळे त्यांना दर्शवण्यासाठी कॅपिटल I चा वापर करतात किंवा कॅपिटल Z चा वापर करतात, ठीक आहे। पुढचा प्रकार संख्यांचा समसंख्या आणि विषम संख्या। व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, महा टी-ई-टीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे समसंख्या आणि विषम संख्या। यावर
पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरमध्ये कमीत कमी 2 प्रश्न, 1 किंवा 2 प्रश्न तर 100% असतातच. तर समसंख्या म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, समसंख्या म्हणजे ज्या अशा संख्या की ज्या संख्यांना 2 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, अशा संख्यांना आपण म्हणतो समसंख्या. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10 इत्यादी या सगळ्या संख्या समसंख्या आहेत. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. आणि विषम संख्या कशाला म्हणायचं मित्रांनो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हा अंक असेल तर त्यांना आपण म्हणतो विषम संख्या. म्हणजे ज्या संख्या सम नाहीत ते काय असणार? विषम संख्या असणार. ठीक आहे. तर यावर खूप सारे प्रश्न तयार होतात, ते आपण नंतर बघू. आधी आपण संख्यांचे प्रकार बघू, नंतर यावरचे आपण उदाहरण घेऊ. समसंख्या आणि विषम संख्या कशा काढायच्या. जशा एखादं उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा 10 ही कोणती संख्या आहे? 10 ही समसंख्या आहे. 10 नंतर येणारी 10वी समसंख्या कोणती? अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. नंतर समजा 10 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? अशा प्रकारचे प्रश्न विचारतात पेपरमध्ये. कधी कधी संख्या न घेता त्यावर अल्फाबेटिकल लेटर सुद्धा घेतात. जसं एम ही एक विषम संख्या आहे, तर एम नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती, किंवा एम नंतर येणारी 10वी विषम संख्या कोणती, अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येतात. त्यांची प्रॅक्टिस करा, खूप इझी आहे. ते नंतर आपण बघू. आधी संख्यांचे प्रकार पहा. नंतर आहे मूळ संख्या. मूळ म्हणजे काय होणार? ओरिजिनल. आता ओरिजिनलचा अर्थ इथं वेगळा आहे, आपला भाषेत वेगळा होतो आणि गणितात वेगळा अर्थ होतो. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, एकने आणि त्याच संख्येने भाग जातो, त्यांना आपण म्हणतो मूळ संख्या. आणि त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे या संख्यांना कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही, म्हणून त्यांना म्हणायचं प्राईम नंबर्स. आणि समसंख्या आणि विषम संख्यांना याला आपण इवन नंबर्स म्हणतो समसंख्याला, आणि विषम संख्यांना आपण ऑड नंबर्स म्हणतो. ठीक आहे, हे लिहायचं राहिलं होतं. तर बघा आता प्राईम नंबर्स कशाला म्हणायचं? मूळ संख्या ज्या संख्यांचे अवयव 1 आणि 30 संख्या आहे त्यांना आपण प्राईम नंबर्स म्हणतो, म्हणजेच मूळ संख्या असं म्हणतो. तसं उदाहरणार्थ आपण संख्या घेऊ. इथं समजा एक संख्या घेतली आपण 2, 3, 5, 7, 17 इत्यादी संख्या. आता 2चे जर आपण अवयव काढले तर 2 हा कोणाकोणाच्या पाड्यात येतो? 1च्या आणि 2च्या. 3 ही संख्या कोणाच्या पाड्यात येणार? 1च्या आणि 3च्या. 5 ही संख्या 1च्या आणि 5च्या. म्हणजे या सर्व जे संख्या इथे मी लिहिल्या, या सर्व संख्यांचे अवयव जे आहेत 1 आणि 30 संख्या आहे. त्यामुळे अशा संख्यांना काय म्हणायचं? मूळ संख्या. सर्वात छोटी मूळ संख्या कोणती आहे मित्रांनो? सर्वात छोटी मूळ संख्या आहे 2. 3 नाही आहे आणि 1 सुद्धा नाही आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते की 1 ही मूळ संख्या का नाही आहे. 1चे अवयव किती आहे? 1 आणि 1 म्हणजे 1चा एकच अवयव आहे, त्यामुळे ती मूळ सुद्धा नाही आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आहे. ती एक नैसर्गिक संख्या आहे. पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे 1. तिथून नैसर्गिक संख्यांना सुरुवात होते. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना 1 आणि तोच म्हणजे तीच संख्या हे अवयव असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. तसंच पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2. आणि 2 ही एकमेव अशी संख्या आहे लाडाची की ती समसंख्या आहे. सम मूळ संख्या. 2 ही एकच अशी संख्या आहे की मूळ संख्या आहे आणि समसंख्या सुद्धा आहे. यानंतरच्या सगळ्या मूळ संख्या ज्या आहेत या सगळ्या विषम संख्या आहेत. तुम्ही बघा 3, 5, 7, 17 नंतर समजा एखादी संख्या घेऊ आपण 23. या संख्या सगळ्या संख्या मूळ तर आहेच, पण या सर्व विषम संख्या आहेत. पण 2 ही अशी संख्या आहे की ती मूळ सुद्धा आहे आणि समसुद्धा संख्या आहे. म्हणजे कधी कधी असं विचारतात सर्वात छोटी समसंख्या जी मूळ आहे, मूळ समसंख्या कोणती? तर ती कोणती आहे? 2 आहे. ठीक आहे, तर अपेक्षा करतो की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. त्यानंतर संयुक्त संख्या. संयुक्त संख्याला कंपोजिट नंबर्स म्हणतात इंग्लिशमध्ये. कंपोजिट नंबर्स. संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या मूळ नाही आहे. ज्या संख्या मूळ नाही त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. जसं जर आपण संख्या लिहिल्या इथे 1,
इथे लिहू संख्या. बघा इथे मी संख्या लिहिलेली आहे. 1 पासून 10 पर्यंत संख्या इथे लिहिलेली आहे. यामधल्या आपल्याला ओळखायच्या आहे कोणत्या मूळ संख्या आहे आणि कोणत्या संयुक्त संख्या आहेत. तर कशा ओळखायच्या मित्रांनो? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे अवयव 1 आणि 30 संख्या आहे. तर पहिली मूळ संख्या 2. मूळ संख्यांना आपण इथं राऊंड करून घेऊ, गोल करू. पहिली मूळ संख्या 2 आहे. त्यानंतर दुसरी मूळ संख्या 3, तिसरी 5, नंतर 7, नंतर 9 नाही आहे, 8, 9, 10 यापैकी नाही आहे. ठीक आहे, या सगळ्या मूळ संख्या झाल्या. नंतर उरलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या. पण 1 सोडून मित्रांनो, का 1 नाही येणार. 1 सोडून ज्या पुढच्या संख्या आहेत त्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या. म्हणजे ज्या संख्या मूळ नाही त्यांना आपण संयुक्त म्हणतो. ज्यांचे अवयव 1 आणि ती संख्या त्यापेक्षा जास्त असणार त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. बघा आता 4. 4चे अवयव काय येणार मित्रांनो? 4 कोणाकोणाच्या पड्यात येतो? 1च्या, त्यानंतर 2च्या आणि 4च्या. 4 1 4, 2 2 4, 1 4 4. त्यामुळे 4 ही संख्या कोणती झाली? संयुक्त संख्या. ठीक आहे, 4ला काय म्हणायचं? संयुक्त संख्या म्हणायचं. त्यानंतर पुढची संयुक्त संख्या 6, नंतर 8, 9, 10. तर अशा प्रकारे या सगळ्या संख्या संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे, अशी कोणती संख्या आहे की जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही आहे? तर त्याचं उत्तर आहे 1. 1 ही संख्या मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या नाही, ती एक नैसर्गिक संख्या आहे. कधी कधी प्रश्न विचारतात मित्रांनो, जी संख्या मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही अशी संख्या ओळखा, तर ती आहे 1. ठीक आहे, तर आपलं झालं इथपर्यंत कंपोजिट नंबर्स म्हणजे संयुक्त संख्या. नंतर बघा मूळ संख्यांचेच काही प्रकार आहेत. मूळ संख्यांचे 2 प्रकार पडतात. एक आहे जोडमूळ संख्या आणि एक आहे सहमूळ संख्या. तर बघा मित्रांनो, मूळ संख्यांचे प्रकार कोणते कोणते आहे? मूळ संख्यांचे प्रकार, एक आहे जोडमूळ संख्या आणि दुसरा आहे सहमूळ संख्या. आणि सहमूळ संख्यांना एक अजून दुसरा शब्द आहे मराठी भाषेमध्ये, त्यांना म्हणतात सापेक्ष मूळ संख्या. सहमूळ संख्यांना दुसरा शब्द कोणता आहे? सापेक्ष मूळ संख्या. बघा आता याचा अर्थ काय होणार? जोडमूळ आणि सापेक्ष मूळ किंवा सहमूळ संख्या कशाला म्हणतात? जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्यामध्ये 2चा फरक असतो आणि त्या संख्या मूळ संख्या सुद्धा आहे. जसं उदाहरणार्थ आपण घेऊ 3 आणि 5. ठीक आहे, यामध्ये फरक कितीचा आहे? 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 2चा फरक आहे. त्यामुळे ही सुद्धा कशाची जोडी झाली? जोडमूळ संख्यांची जोडी झाली. नंतर 5 आणि 7 या 2 मूळ संख्या आहे आणि यामध्ये फरक कितीचा आहे? 7 मधून 5 गेले, 2 राहिले. त्यामुळे ही सुद्धा एक जोडी झाली. म्हणजे ही सुद्धा एक जोडी झाली, ही सुद्धा जोडी झाली. त्यानंतर 11 आणि 13 बघा, 11 आणि 13, 13 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. त्यामुळे ही सुद्धा एक जोडी झाली सापेक्ष मूळ संख्या जोडमूळ संख्यांची. त्यानंतर 17 आणि 19 आहे, ही सुद्धा जोडमूळ संख्यांची एक जोडी झाली. म्हणजे जोडमूळ संख्यांचा अर्थ होणार ज्या संख्या जोडीने येतात आणि त्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे. असं नाही की फरक काही असेल, जसं 3 आणि 7 नाही घेऊ शकत तुम्ही, 3 आणि 11 नाही घेऊ शकत, 3 आणि 5च घ्यावं लागेल, कारण त्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे. ही एक कंडिशन आहे. तर जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या तर असल्याच पाहिजे आणि त्यामध्ये फरक किती असला पाहिजे? 2चा फरक. मूळ संख्या तर असावंच, पण त्यामध्ये फरक किती असावा? 2चा फरक. त्यांना आपण म्हणतो जोडमूळ संख्या. आणि एक कधी कधी प्रश्न विचारतात, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या. तर या जोड्या आहे मित्रांनो 8 जोड्या. तुम्ही काढून पाहू शकता 8 जोड्या. 3 पासून सुरुवात करा. म्हणजे अशा संख्या, अशा मूळ संख्या की त्यामध्ये 2-2चा फरक असला पाहिजे. तर 1 पासून 100 पर्यंत तुम्ही काढा तर तुम्हाला 8 जोड्या मिळून जाईल. ठीक आहे, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारतात. नंतरचा टॉपिक आहे नंतरचा प्रकार आहे मित्रांनो सापेक्ष मूळ संख्या. सापेक्ष मूळ संख्या म्हणजे त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. आता सहमूळ संख्यांचा अर्थ काय होणार? आपल्या सर्वांना माहीत आहे मूळ संख्या म्हणजे काय होणार? त्याचे अवयव 1 आणि 30 संख्या. सहमूळ म्हणजे अशा संख्या की मूळ असो की नसो, पण त्यामध्ये सारखा अवयव म्हणजे समान अवयव त्यामध्ये नसायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ घेऊ आपण, समजा 2 आणि 5, नंतर घेऊ 8 आणि 7 या संख्या. बघा
2 आणि 5, 2 आणि 2चे अवयव 1 आणि 2, बरोबर आहे. 2 हे 1च्या पाड्यात येते आणि 5च्या पाड्यात येते. बघा इथे लिहून दाखवतो मी. 2 इथे लिहितो 5, 2चे अवयव 1 आणि 2, 5चे अवयव 1 आणि 5. त्यामध्ये 1 सोडून बाकी कोणताही अवयव समान नाही आहे. त्यामुळे ही कशाची जोडी आहे? ही जोडी आहे सापेक्ष मूळ संख्यांची. म्हणजे मूळ संख्याच असायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. फक्त दोघांमध्येच कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव फक्त एकच असायला पाहिजे. एक म्हणजे एक ही संख्या असायला पाहिजे. ठीक आहे. 8 आणि 7 बघा. 8 आणि 7 लिहू आपण इथं. 8चे अवयव जर काढले आपण 1, 2, 4 आणि 8 हे येणार 8चे अवयव. ठीक आहे. आणि 7चे अवयव कोणते येणार? 1 आणि 7. तर यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? फक्त 1 आहे. त्यामुळे ही सुद्धा काय? सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आहे. तर अशा जोड्या किती होणार मित्रांनो? खूप साऱ्या जोड्या होणार, अनंत जोड्या होणार. कारण मूळ संख्या आतापर्यंत शोध लागला नाही किती आहे. सगळ्यात मोठी मूळ संख्येचा शोध आतापर्यंत लागलेला नाही आहे. एक कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर सुद्धा मूळ संख्या काढताना फेल झालं. एवढी मोठी मूळ संख्या म्हणजे सगळ्यात मोठी मूळ संख्या आतापर्यंत सुपर कॉम्प्युटरनं काढलेली आहे आणि त्यानंतर ते फेल झालेलं आहे. म्हणजे मूळ संख्या किती आहे ते आतापर्यंत कोणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे सापेक्ष मूळ संख्यांचे जे जोड्या असतात त्या अनंत जोड्या आहेत आणि जोडमूळ संख्यांच्या जोड्या सुद्धा अनंत जोड्या आहेत. कारण किती मूळ संख्या आहेत पूर्ण आत्तापर्यंत हे माहीत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संख्या व संख्यांचे प्रकार बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले संख्यांचे प्रकार म्हणजे त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, पंचकोनी संख्या, षटकोनी संख्या, त्यानंतर नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढायची, पटीतील नैसर्गिक 4च्या पटीत, 5च्या पटीत, 100च्या पटीत, 200च्या पटीत अशा प्रकारचे प्रश्न येतात. नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 3 अंकी संख्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 1 ते 1000पर्यंत अशा प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. TET पेपरमध्ये दरवर्षी अशा प्रकारचे प्रश्न येतात. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रश्न बघणार आहोत की कशा प्रकारचे प्रश्न TETमध्ये आतापर्यंत या टॉपिकवर आले होते. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा अँड गुड बाय अँड टेक केअर.